हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला ऑर्डर आहे ब्राईडची घोलवड येथे. विरारवरून ट्रेन पकडून आपण घोलवड स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आज सोबत आहेत प्रतीक्षा आणि जान्हवी. स्टेशनवरून बाहेर आल्यावर सगळीकडे दिसत होती चिकूच चिकू. बाहेर आलो, स्टारफळ खायला घेतलं, तो परत आपल्याला घ्यायला गाडी आलेली आहे. मज्जा मस्ती करत करत आपण नवरीच्या घरी पोहोचलो आहोत अस्वाली येथे आणि इथे खूप छान पद्धतीने आपलं स्वागत झालेलं आहे. आणि आता जाऊया आपण आतमध्ये. आतमध्ये येताच त्यांनी दिला लाडू आणि चिवडा. ही आहे नवरीची हळदीची साडी, ती आता आपण प्रिपेट करत आहोत आणि लगेच आता तिला ड्रेप करून घेऊया. आणि आता नवरीला चुडा भरायला लावलेला आहे. बाहेर नवरीची हळद चालू आहे, तो परत नवरी आता जी रात्री नऊवारी घालणार आहे त्याचा आपण पल्लू प्रिप्लेट करून घेतलेला आहे. रात्री 8-8:30 वाजता नवरी रेडी व्हायला आलेली आहे आणि आता लगेच तिची पटापट तयारी करून घेऊया. मेकअप हेअरस्टाईल झालेला आहे आणि आता तिला फुलं लावून घेऊया आणि मग नऊवारी ड्रेप करूया. आणि हा आहे तिचा फायनल नऊवारी लुक. खूप सुंदर पद्धतीने ती रेडी झालेली आहे. हा लुक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये जरूर सांगा. त्याचबरोबर बहिणीला सुद्धा रेडी केलेला आहे जान्हवीने. नवरीच्या आईला सुद्धा सिंपल पद्धतीने रेडी करून घेऊया आणि आपली वरमाई रेडी झालेली आहे. जेवलो आणि मग निघालो झोपायला. बाहेर आलो तर हळदीसाठी खूपच गर्दी झालेली आहे. स्टे साठी ब्राईडने खूप छान असं ट्री हाऊस बुक केलेलं आहे. झोपलो आणि सकाळी मस्त इथे फोटोशूट करून घेतलं आणि मग निघालो ब्राईडच्या घरी. लगेच आपण ब्राईडला रेडी करायला घेऊया. ब्राईड आता शाळू वेअर करणार आहे. त्याआधी आपण तिला साधी साडी लावलेली आहे बिकॉज तिला हळद लावणार आहे. लगेच आता आपण आईला रेडी करायला घेतलेला आहे आणि ब्राईडच्या सिस्टरचा सुद्धा मेकअप झालेला आहे. आणि हा आहे ब्राईडचा फायनल लुक. तिला आपण शाळू वेअर केलेला आहे. हळद लावायला उशीर होता म्हणून आपण तिची साडी चेंज करून घेतलेली आहे. पॅकअप करून आम्ही निघालो घरी. आता इथे तिची हळद चालू आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. स्टे ट्यून.